श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत, दिव्य आणि तुमचं जीवन बदलणाऱ्या स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज तुमची निवड या संदेशासाठी झाली आहे, म्हणून आज दुर्लक्ष न करता हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका. आणि जे भक्त चॅनलवर नवीन आहेत त्यांनी रोज असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, जेव्हा तू शांतपणे मागे वळून तुझ्या आयुष्याकडे पाहतोस आणि विचार करतोस की कित्येक वेळा तू हरवला होतास, कित्येक वेळा तुला काहीच मार्ग दिसत नव्हता, पण तरीही तू आज इथपर्यंत पोचला आहेस, तेव्हा मनाच्या आतून एकच भावना उभी राहते, ही माझी ताकद नाही, ही परमेश्वराची शांत, अदृश्य आणि अखंड चालणारी भक्तांवरची कृपा आहे. म्हणून परमेश्वर जे भक्तांना देतात ते भक्तांच्या चांगल्यासाठीच असतं. म्हणून परमेश्वराने आज तुझ्यापर्यंत हा संदेश पाठवला आहे. हा संदेश मन लावून शेवटपर्यंत ऐका आणि कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माझ्यासोबत आहेत असं नक्कीच टाईप करा. आपण अनेकदा जे नाही त्यासाठी तक्रार करत राहतो, पण ज्या क्षणी तू जे आहेस त्यासाठी मनापासून कृतज्ञ व्हायला शिकतोस, त्या क्षणी तुला जाणवतं की स्वामींनी तुला इतकं दिलं आहे की त्याची मोजमाप करण्याची परिस्थितीसुद्धा तुझी नाही, तुझ्याच्याने ते शक्यसुद्धा नाही. म्हणून परमेश्वराने जे दिलं आहे ना, ते मनापासून स्वीकारायला शिका. कारण परमेश्वर जे देतो ते आपल्या वाईटासाठी कधीच नसतं. म्हणून जे आपल्याकडे आहे त्याची किंमत ठेवा. स्वामींची कृपा ही नेहमी मोठ्या चमत्कारांमध्ये दिसत नाही, ती अनेकदा तुझ्या रोजच्या साध्या क्षणांमध्ये लपलेली असते. जिथे तू शांत आहेस, सुरक्षित आहेस आणि जिथे तुला काहीतरी अनामिक संरक्षण जाणवतं. तुझ्या गोष्टींना साधं समजतोस त्या अनेक वेळा स्वामींचा प्रसाद असतात. कारण प्रत्येक श्वास, प्रत्येक नवीन दिवस आणि प्रत्येक छोटी आनंदाची क्षण ही त्यांची कृपेचीच देणगी असते. म्हणून तुझ्या जीवनात जे काही घडतं ना, ते सर्व स्वामींच्या कृपा आशीर्वादानेच घडतं. कधीकधी आपल्याला वाटतं की मी खूप प्रयत्न केले, मी जिद्द ठेवली म्हणून मी हे यश प्राप्त केलं. परंतु लक्षात ठेवा, जेव्हा परमेश्वराची आज्ञा असते आणि परमेश्वराची कृपा होते तेव्हाच कुठली तरी गोष्ट आपल्याला मिळत असते. म्हणून आपण जे प्रयत्न करतो त्याचं फळ हे परमेश्वर आपल्याला नक्की देत असतात. कृतज्ञता ही फक्त शब्द नाही, तर कृतज्ञता म्हणजे एक भावना आहे जी भक्ताचं मन बदलते. कारण भक्त जेव्हा कृतज्ञ राहतो ना, तेव्हा भक्ताचं लक्ष जे आपल्याकडे कमतरता आहे त्यावर नाही तर समृद्धीवर केंद्रित होतं. कधीकधी भक्तांचं लक्ष हे आपल्याकडे काय नाही यावर असतं, परंतु भक्तांच्या हे लक्षात येत नाही की आपल्याकडे जे आहे त्यासाठी आपण कृतज्ञ राहायला हवं, समाधानी राहायला हवं. कारण आपल्याकडे जे आहे त्याकडे माणूस दुर्लक्ष करतो आणि दुसरं काहीतरी मिळवण्यासाठी सतत धडपडत असतो. असा माणूस समाधानापासून वंचित राहतो. म्हणून आपल्याकडे आहे त्याची किंमत करायला शिका, त्याला मोठं मानायला शिका. आणि लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी जे तुम्ही दिलं त्याबद्दल धन्यवाद असं नक्कीच टाईप करा. तू स्वामींना काही मागितलं नाहीस तरी ते तुला देतच राहतात. कारण स्वामींची कृपा ही तुझ्या मागण्यांवर नाही तर तुझ्या अस्तित्वावर चालत असते. कधीकधी फक्त एकांतात शांत बसून विचार कर, मी जे काही आता आहे, जिथे आहे, जसा आहे ते सगळं मला कुणीतरी दिलं आहे. आणि त्या विचारातूनच मनात एक गहिरा नम्रपणा तयार होतो. माणसाने कधी स्वतःकडे जे आहे त्यावर कधीच गर्व करायचं नाही. नेहमी असं समजायचं की मी जो कोणी आहे, मला जे काही मिळालं आहे ते सर्व परमेश्वरानेच दिलं आहे. ही सर्व परमेश्वराचीच कृपा आहे. या जगामध्ये माझं काही नाही, मला सर्व परमेश्वराने दिलं आहे.
माझं जीवन माझं नाही, ते परमेश्वराचं आहे. माझं कुटुंब माझं नाही, ते परमेश्वरानेच दिलं आहे. माझं कुटुंब हे परमेश्वराच्या छत्रछायेखाली सुरक्षित आहे. आणि मी जी कमवलेली धनसंपत्ती ही माझी नाही, ही सुद्धा परमेश्वराची आहे. आपला श्वाससुद्धा परमेश्वराचा आहे. म्हणून आपलं या जीवनामध्ये काही नाही, सर्व काही परमेश्वराने आपल्याला दिलं आहे. स्वामी समर्थ आपल्याला नेहमी सांगतात की जे आहे त्यात आनंद मान, कारण समाधान हीच खरी संपत्ती आहे आणि असमाधान हीच खरी गरिबी आहे. म्हणून पैशाच्या मागे पडू नकोस, पोटापुरतं कमाव परंतु सुखी राहा, असंच परमेश्वराचं सुद्धा सांगणं आहे. तू जितका कृतज्ञ राहशील तितकंच तुझं मन हलकं होत जाईल, कारण कृतज्ञता ही मनातील तक्रारी हळूहळू संपवते आणि त्या जागेवर शांतता निर्माण करते. जीवनामध्ये जो माणूस नेहमी तक्रार करत राहतो ना, त्या माणसाच्या जीवनामध्ये कधी आनंद टिकत नाही, कारण तो माणूस कधी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत नाही. माणसाने फक्त जीवनामध्ये आल्यानंतर तक्रार करत राहू नये. जे छोट्या छोट्या गोष्टी जीवनात घडत आहेत ना, त्यामध्ये आनंद मानायला हवा. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण म्हणजे तुझ्यासाठी एक भेट आहे आणि ही भेट तू कशी स्वीकारतोस यावर तुझं आयुष्य कसं वाटणार आहे हे ठरतं. स्वामींच्या कृपेचा खरा अनुभव तेव्हा येतो जेव्हा तू काहीही नसतानाही आनंदी राहायला शिकतोस, कारण तो आनंद बाहेरून येत नाही, तो आतून तयार होतो. तू जितका स्वामींच्या चरणी नम्र होशील तितकंच तुझं मन मोठं होत जाईल, कारण नम्रता हीच ती गोष्ट आहे जी माणसाला खऱ्या अर्थाने उंच नेते. तू जेव्हा प्रत्येक दिवसाला एक नवीन संधी म्हणून स्वीकारतोस तेव्हा तुला कळतं की आयुष्य किती सुंदर आहे आणि प्रत्येक दिवस किती मौल्यवान आहे. म्हणून जीवनात उजेडणारा प्रत्येक दिवस आपल्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येतो असं समजायचं. रोज नवीन काहीतरी सुरुवात करायची, रोज नवीन काहीतरी संकल्प करायचा. स्वामी भक्तांनो, स्वामींचं स्मरण करत असताना जर तुमच्या मनात कृतज्ञता असेल तर ती भक्ती अधिक शुद्ध आणि अधिक प्रभावी बनते. परमेश्वराचं स्मरण माणसाला आतून शांत बनवतं. परमेश्वराचं स्मरण माणसाला चांगले कर्म करण्यासाठी प्रेरणा देतं, ऊर्जा देतं. म्हणून परमेश्वराचं होईल तेवढं स्मरण करत राहा. मुखामध्ये नेहमी परमेश्वराचं नाव ठेवा, कारण आपल्या मुखामध्ये जेव्हा आपण परमेश्वराचं नाव घेतो तेव्हा मनातील जी कुठलीही नकारात्मक शक्ती असेल ती दूर जाते आणि सकारात्मकतेने भक्ताचं मन भरून जातं. जेव्हा तुम्ही तक्रार करणं थांबवता आणि आभार मानायला लागता तेव्हा तुमच्या आयुष्यातील बदल हा आपोआप सुरू होतो. म्हणून परमेश्वराने जे दिलं आहे त्याबद्दल आभार मानणं आपलं कर्तव्य आहे, ना की रोज परमेश्वराकडे तक्रार करणं, मला हे दिलं नाही, मला ते दिलं नाही, मला हे हवं आहे, मला ते हवं आहे. परंतु कधी भक्त जर म्हणाला, स्वामी मला तुम्ही हे सर्व काही दिलं त्याबद्दल तुमचे कोटी कोटी धन्यवाद, तेव्हा परमेश्वरालाही आनंद होतो की आता भक्त बदलला आहे, तक्रार करत नाही, आता फक्त कृतज्ञता व्यक्त करतो आहे. तेव्हा परमेश्वरालाही खूप आनंद होतो. स्वामींची कृपा ही नेहमी भक्ताला पुढंच नेत असते. फक्त भक्ताने ते ओळखायला शिकायला हवं, त्याचं महत्त्व समजून घ्यायला शिकायला हवं, कारण स्वामींची कृपा कधीच भक्ताला मागे लोटत नाही. स्वामींची कृपा नेहमी भक्ताला काहीतरी नवीन शिकवते, पुढं नेत असते. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक छोटी गोष्टसुद्धा महत्त्वाची आहे, कारण त्या छोट्या छोट्या गोष्टी मिळूनच भक्ताचं संपूर्ण आयुष्य तयार होत असतं. म्हणून एक छोटीशी गोष्टसुद्धा भक्तासाठी खूप महत्त्वाची असते. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत, कारण या गोष्टींमुळेच भक्ताचं आयुष्य हे परिपूर्ण बनत असतं. भक्त जितका साधेपणाने जगतो ना तितकंच भक्ताला स्वामींच्या कृपेचं महत्त्व जास्त जाणवत असतं. म्हणून जास्त गोष्टी भक्ताला समजत असतात. जे काही मिळालं आहे ते सगळं आपल्या मेहनतीसोबतच स्वामींच्या आशीर्वादामुळे शक्य झालं आहे. आणि जेव्हा भक्त ही जाणीव आपल्या मनामध्ये ठेवतो ना तेव्हा भक्ताच्या मनामध्ये कधीच अहंकार येत नाही, कारण जेव्हा
परमेश्वराची महती भक्ताला कळत असते तेव्हा अहंकार नष्ट होतो आणि नम्रता भक्त मनामध्ये टिकत असते. जेव्हा भक्त मनापासून धन्यवाद स्वामी म्हणतोस तेव्हा भक्ताचं मन हलकं होतं, शांत होतं आणि भक्ताला जाणवतं की आपल्या जीवनामध्ये आता काही हरवलं नाही, उलट भक्ताला खूप काही मिळालं आहे. आणि याची जाणीव स्वामी समर्थ स्वतः भक्ताला करून देत असतात. जीवन जगत असताना कधी आनंद येतो, कधी दुःख येतं. जीवन जगत असताना चढ उतार येतात. कधी कधी जीवन खूप सोपं वाटतं, कधी कधी खूप अवघड वाटतं. परंतु या सर्व अनुभवातूनच भक्ताचं खरं जीवन परमेश्वर घडवत असतात. कधी कधी आयुष्याच्या शांत क्षणी जेव्हा सगळे आवाज थांबतात आणि मन एकटं पडतं तेव्हा नकळत डोळ्यात पाणी येतं. आणि त्या क्षणी जर हळूच श्री स्वामी समर्थ असं नाव घेतलं तर त्या नावातून एक अशी ऊब मिळते जी शब्दांत सांगता येत नाही. कारण त्या क्षणी भक्ताला जाणवतं की कोणीतरी आहे जो भक्ताच्या सोबत आहे आणि भक्ताच्या प्रत्येक भावना समजून घेतो आहे. स्वामी म्हणतात, तू कितीही मजबूत दिसत असलास तरी आत कुठेतरी एक कोपरा असा असतो जिथे तू थकलेला असतोस. आणि त्या थकलेल्या मनाला जर कुठे खरी विश्रांती मिळत असेल तर ती फक्त परमेश्वराच्या चरणी मिळत असते. कारण तिथे कोणताही दिखावा नसतो, फक्त शांतता आणि स्वीकार असतो. जेव्हा मनात खूप काही साठून राहतं आणि ते कोणालाही सांगता येत नाही तेव्हा स्वामींच्या नावात एक अशी ताकद असते जी त्या न बोललेल्या भावना ऐकते, समजते आणि हळूहळू त्या वेदनेला शांततेत बदलते. तू एकटा नाहीस हे लोक सांगतात, पण जेव्हा स्वामींची जाणीव होते तेव्हा ते फक्त शब्द राहत नाही, ती एक अनुभूती बनते जिथे तुला खरंच वाटतं की माझ्यासोबत कुणीतरी आहे जो मला कधीच सोडणार नाही. कधी कधी आपण बाहेर हसत असतो पण आतून पूर्णपणे तुटलेले असतो. आणि त्यावेळी जर तू मनापासून स्वामींना हाक मारलीस तर ती हाक कधीच व्यर्थ जात नाही. कारण स्वामींची कृपा नेहमी त्या ठिकाणी पोचते जिथं माणूस पूर्णपणे प्रामाणिक असतो. स्वामी समर्थांचं नाव घेताना जेव्हा डोळे आपोआप ओलावतात तेव्हा समजून घ्यावं की ती कमजोरी नाही, तर ती एक अशी भावना आहे जिथे आत्मा आणि भक्ती एकत्र येतात. तू कितीही दुःख लपवलंस तरी स्वामींपासून काहीच लपवता येत नाही. कारण ते तुझ्या शब्दांपेक्षा तुझ्या भावनांना ओळखतात आणि तिथंच त्यांची खरी कृपा सुरू होते. जेव्हा सगळं ठीक चालू असतं तेव्हा आपण स्वामींचं नाव घेतो, पण जेव्हा सगळं आतून तुटलेलं असतं आपण स्वामींना शोधतो आणि त्या शोधण्यातच खरी भक्ती जन्माला येते. स्वामींच्या चरणी बसून काही मागण्याची गरज नसते, कारण तिथे बसल्यावरच मन हलकं होतं आणि जे मन हलकं होतं तेच खरं समाधान अनुभवतं. कधी कधी फक्त शांत बसून स्वामींचं नाव घेत राहावं, कारण त्या शांततेतच मन हळूहळू सावरतं आणि त्या सावरण्यातच एक वेगळी शांतता मिळते. तू कितीही वेळा तुटलास तरी स्वामींच्या नावात एक अशी ताकद आहे जी तुला पुन्हा उभं राहायला शिकवते. पण ते उभं राहणं आता आधीसारखं नसतं, ते अधिक मजबूत आणि अधिक शांत असतं. स्वामी समर्थ हे फक्त देव नाहीत, तर स्वामी एक असा आधार आहेत जो भक्ताला कधीच एकटं पडू देत नाहीत. जरी भक्त कधी कधी हरला तरी त्या हरण्याला सुद्धा परमेश्वर जिंकण्यामध्ये रूपांतरित करतात. जेव्हा भक्त मनापासून स्वामी मला मदत करा असं म्हणतो ना, तेव्हा ते एका शब्दात भक्ताच्या सगळ्या भावना, भक्ताचं सगळं दुःख आणि सगळा विश्वास सामावलेला असतो. आणि हा तो क्षण असतो जिथे मन हलकं होतं. स्वामींच्या नावात रडणं ही कमजोरी नाही, ती एक अशी शुद्ध भावना आहे जी तुझ्या आतल्या सगळ्या वेदना बाहेर काढते आणि तुला आतून स्वच्छ करते. तू कितीही लोकांमध्ये असलास तरी कधी कधी मन एकटं वाटतं, पण ज्या क्षणी तू स्वामींचं स्मरण करतोस त्या क्षणी ती एकटेपणाची भावना हळूहळू नाहीशी व्हायला लागते. स्वामींची कृपा ही मोठ्या आवाजात येत नाही, ती शांतपणे येते आणि तुझ्या मनाला हलकं करून जाते. आणि तुला जाणवतं की काहीतरी बदललं आहे.
जेव्हा तू पूर्णपणे थकतोस आणि काहीच समजत नाही, तेव्हा फक्त एक गोष्ट कर, डोळे मीट आणि श्री स्वामी समर्थ म्हण, कारण त्या एका मंत्रात तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लपलेली असतात. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात कधीच उशिरा येत नाहीत, ते नेहमी योग्य क्षणी येतात, ज्या क्षणी तुला त्यांची सर्वात जास्त गरज असते. तू कितीही वेळा हरलास तरी स्वामींच्या दृष्टीने तू हरलेला नसतोस, कारण स्वामी तुझ्या प्रयत्नांवर आणि तुझ्या भावनेवर प्रेम करतात. शेवटी एकच गोष्ट खरी आहे, जेव्हा तू सगळं सोडून देतोस आणि फक्त स्वामींच्या चरणी स्वतःला समर्पित करतोस, तेव्हा डोळ्यातून वाहणारे अश्रू हे दुःखाचे नसतात, ते एका वेगळ्याच शांततेचे आणि स्वामींच्या जवळीकचे असतात. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.